जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये. आज ना म्हणजे घरी काही काम नव्हतं तर आज नाशिकला सिटी सेंटर मॉलला गेलेलो होतो. त्याची व्हिडिओ पहिले ना तुम्ही पाहून घ्या. तर मग आपलं आहे ना जे टमॅटो प्लांट आहे ना त्याला रेग्युलर आपल्या पावडरी चालू राहते ना, तर त्या ज्या आज का म्हणजे आज जर पावडर मारणार असलो ना तर मी तुम्हाला दाखवतोच की पावडर काय काय घेतलेली काय काय नाही का. पण मग तरी पण नाही का आपलं ना एक छोटी डायरी तयार केलेली आहे आपण. म्हणजे त्याच्यामध्ये मग ते जे डॉक्टर आहे ना त्याच्या त्याने तेच सांगून जाते नाही का काय काय मारायचं काय नाही. हे बघ वरती तारीख पण पाहून घ्यावं लागलं तर मग ते त्याच्यानंतर हे ड्रिचिंगचं मटेरियल आहे. त्याच्यानंतर एका बाजूला फवारणी राहते एका बाजूला ड्रिचिंग राहते. आज आपल्या प्लॉटला आहे ना या प्लॉटला टोमॅटोच्या प्लॉटला 1 महिना पूर्ण झालेला आहे. म्हणजे 1 महिन्यांवरती 1 दिवस झालेला आहे. तर मग अशा काही प्रकारे आपली माहिती राहते का ड्रिचिंग काय मारायची आहे. बा ते चमत्कार हे रोको बिको दिलेलं आहे त्यांनी. ते साईडला प्रमाणे 05234 दिलेलं आहे. आणि इकडं हे खते आणि इकडं पावडरी तारखा पण दिलेल्या बघा 16, 18. हे ग्रास आहे आपण मारलेला ते खालचा एक आहे ना बाकी वाटते झिंक मोर डायमोर हा पण आपण काल मारलाय वाटतं डायमोर. कारण मी त्याचं डायमोर नाव वाचलं होतं. डायमोर 10 ml हे पण मारून झालं आहे आपलं. तर मग आपण 50 लिटरचा ड्रम घेतो ना. मग अशा पद्धतीने आपलं काही चालू आहे. आणि आज काही जास्त काही काम तर नव्हतं. तुम्ही बघितलंच असेल ते सिटी सेंटर मॉलला गेलेलं होतं. तिथं ते पुस्तकांचं ते काहीतरी संग्रहालय होतं. तिथं कॉमिक्स वगैरे कॉमिक्स पाहिलं असेल ना तुम्ही. जर डोरेमॉन पाहत असाल ना त्याच्यात ते कॉमिक्स येतं बघा ते नोबिता वाचतो ते कॉमिक्स वगैरे होतं. काही नाही दिवसभर मग आज नाशिकला चिंडलो. कारण कंटिन्यू घरीच राहतो आपण. कधीमधी जर टाईम भेटला म्हणजे कामानिमित्त वेगळं राहतं आणि टाईमपास हिंडायला जाणं वेगळं राहतं. माझं हिंडत होतं काही विषय नव्हता नाही का. फुलं लागले एकदम मस्त आपले फुलं लागले टमॅटो प्लॉटला पण. मग तेच म्हटलं चला आज तुम्हाला दाखवून देऊ आपली डेली डायरी की आपण कशा पद्धतीने आपले पावडरी वगैरे चालतं. जर कोणी मारित असेल ना पावडरी वगैरे म्हणजे जर कोणाला ही थेरी वगैरे पाहिजे असेल ना तर सांगून द्या नाही का. आपण रोज टाकी जाऊ की आपण काय वापरतोय काही नाही का. आता आम्ही तर पैसे देऊन डॉक्टर लावले. जर कोणी शेती करीत असेल टमॅटो शेती करणार असेल आपल्याकडून त्यांना थोडी जरी मदत झाली किंवा काही आयडिया जरी गेली की कशासाठी काय मारलं या टायमिंगला काय मारलं ते व्हिडिओ बनवण्याचं आपलं चीज होऊन जाईल नाही का. अशा पद्धतीने आपलं काही कामं चालू आहे. चला तुम्हाला आता द्राक्ष बागात बी जाऊ तिथं पण थोडी चर्चा करू आपण. मग त्याचप्रमाणे विषय झाला द्राक्ष बागेचा. तर आपलं मुख्य पीक ना हे द्राक्ष फळच आहे. हे टोमॅटो वगैरे जे इतर पिकं जे आपण घेतो ना तर ते केव्हा घेतो माहिती का. ज्या टायमिंगला आहे ना आपण बाग तोडतो ना तर आपण 1 वर्षाचा मध्ये गॅप देतो. म्हणजे आपण प्लॉटना 8 ते 9 वर्षाचेच होऊन देतो. जास्त दिवसाचे नाही होऊन देते नाही का. कारण काय ॲव्हरेज कमी होऊन जातं जास्त दिवसात झालं. मग ते तोडल्यानंतर ना त्यामध्ये मग आपण फळं घेऊन टाकीत राहतो. म्हणजे जे फळ पीक ते दुसरं टमॅटो झालं शिमला मिरची झाली किंवा ते बंगाली वांगी म्हणतो बघा ते आपण लांब राहते मोठाले त्या
या गोष्टी आपण घेत राहतो. मग आपली मेन थिअरी तर हीच आहे का आपले ना काळे द्राक्षाचे प्लॉट राहते. आता मध्ये ना हा जो पहिला प्लॉट आहे ना हा आपला आहे ना मामा जंबो आहे. हा जे 2 प्लॉट आहे ना आपले हे पर्पल आहे. आता जी घरामागं पण आपण जेव्हा घरामागं म्हणजे जो नवीन प्लॉट तयार केला ज्याच्यामध्ये टमॅटो आहे ना त्याच्यात पण आपण पर्पल नाही तर मग ही ब्लॅकमधलीच एखादी व्हरायटी भरणार आहे ना. आपण ब्लॅकच द्राक्ष करतो. व्हाईटवाले द्राक्ष पहिले होते पण जसं म्हणजे आम्ही करायला लागलो म्हणजे आपल्याला जसं माहिती आहे की भाऊ त्या हिशोबाने आम्ही ब्लॅकच द्राक्ष करतो. कारण कसं राहतं लवकर राहतो. दुसरे जे द्राक्ष राहते ना व्हाईटवाले ते एप्रिल काही टायमिंगला मेपर्यंत राहते. तसं आपलं डिसेंबर जानेवारीमध्ये प्लॉट आवरून जाते म्हणजे संपून जाते नाही का. आपले डायरेक्ट कामं आवरून जाते आणि बाकीच्यापेक्षा आपले द्राक्षाचे कामं पण लवकर आवरेल राहते. या हिशोबाने आपण करतो. आणि द्राक्ष बागेच्या मग मोठ्याल्या डायऱ्या आहेत त्या डायरेक्ट ना असे ती स्क्वेअर बुक नाही करा ती त्याच्यासारखे मोठाले. मग त्याला डायरेक्ट आहे ना 15 दिवसाचं शेड्यूल राहतं त्याच्यात. आणि आता आपण एवढ्या दिवसापासून द्राक्ष बाग करीत असल्यामुळं ना आपल्याला लगेच अंदाज येतो नाही का वातावरण खराब झालं किंवा काय वातावरणात जर म्हणजे पावडरीचं कसं शेड्यूल राहतं माहिती का. रेग्युलर पावडरी तर आपण मारतोच. ही कीटकनाशक झालं हे जे काही रोगराग येऊ नये त्याच्यासाठी. पण मग खास पावडरी केवढं राहते का जेव्हा वातावरण चेंज होतं ना तेव्हाच मेन पावडरी राहते की तेव्हा समजलं पाहिजे कोणत्या पावडरी. आता डॉक्टर याच्यासाठी ठेवेल राहतो आपण काय पावडरी सेम राहते पण ना वेगवेगळ्या नावानी ना. फॉर एक्झाम्पल एखादी पावडर आहे तर तिचं आहे ना कंपनी चेंज होत राहते. पावडर तीच राहते कंपनी चेंज होत राहते. त्याच्यामुळे डॉक्टर ठेवावं लागतं कारण डॉक्टर लोकांना अपडेट राहते त्यांना माहीत राहतं मार्केटमध्ये कोणती पावडर येते काय येते. मग त्या हिशोबाने त्याच्यामुळे आपल्याला डॉक्टर ठेवावं लागतं. नाही तर डॉक्टर आपल्याला ठेवायची गरज नाही पडत. आपल्या एक तेवढी थिअरी आहे. माझ्याकडे आहे ना जवळजवळ आहे ना 7-8 वया आहे ना अशा 200 पेजेस स्क्वेअर बुक पडलेले आहे. तर त्याच्यात ना पूर्ण आपण डिटेलमध्ये लिहिलेलं आहे बागाची थिअरी वगैरे. हीच म्हटलं आज काही जास्त काम नव्हते आज डिटेल व्हिडिओ देऊन टाकू कारण आपण एवढ्यामध्ये नाही या महिन्यामध्ये रेग्युलर रोज आपली एकतरी व्हिडिओ गेली पाहिजे त्या हिशोबाने आपण चालतोय. किती मोठा प्लॉट असल्यावर ट्रॅक्टर घ्यावा नाही तर गरज नसेल तर ट्रॅक्टर घ्यायची गरज नाही पडत. नळ्यांनीच पावडर मारले तरी चालते. आता आपण बी ना हे बा हे सेंटरला ही नळी दिसली का ज्या टायमिंगला जास्त पाऊस राहतो ना बागामध्ये ट्रॅक्टर चालणारच नाही त्या टायमिंगला आपण नळ्यानी पावडर मारतो. चला आता तुम्ही तर हायचे मी तुम्हाला ना पुढे गेल्यावर आपल्याला 100% ना नळ्यानी पावडर मारायची वेळ येणारच आहे आपल्या पावसाळ्यामध्ये. त्या टायमिंगला तुम्हाला दाखवेल मी. चला आजसाठी एवढंच. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.